नमस्कार. स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरु दिनविशेष व विचारधन या सत्रात मी आर.जे. निशा तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज 1 जानेवारी 2026 तुम्हा सर्वांना स्पेक्ट्रम अकॅडमी व रेडिओच्या या व्यासपीठाकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसातील हे सुंदर आणि प्रेरणादायी विचारधन. परिस्थिती कशी असू द्या, फक्त चेहऱ्यावर एक स्मित हसू आणि मनामध्ये कठोर संयम असायला पाहिजे. मित्रांनो, यानंतर जाणून घेऊया 1 जानेवारीच्या महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक घटना. सन 1756 साली निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव देण्यात आले. 1808 साली अमेरिकेत गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली. सन 1818 साली भीमा कोरेगाव येथे F. स्टॉटन यांच्या नेतृत्वाखाली फक्त 500 सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या 25,000 सैन्याचा पराभव केला. सन 1842 साली बाबा पद्मनजी यांचे ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू झाले. 1848 साली महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली, ज्यामुळे स्त्री शिक्षणाची क्रांती घडली. सावित्रीबाई पहिल्या महिला शिक्षिका बनल्या आणि या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना समाजाच्या विरोधाला सामोरे जावे लागले, पण त्यांनी हार मानली नाही, असे या घटनेचे सार आहे, ज्यामुळेच शिक्षणातून स्त्री सक्षमीकरणाचा पाया रचला गेला. 1862 साली इंडियन पिनल कोड अस्तित्वात आले. 1880 साली विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. 1883 साली पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना झाली. सन 1900 साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली. 1908 साली संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ललित कलादर्श ही नाटक कंपनी स्थापन केली. महत्त्वाच्या घटना. 1919 साली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट अंमलात आला व देशात कायदेमंडळ स्थापन झाले. 1923 साली चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली. सन 1932 साली डॉक्टर नारायण परुळेकर यांनी सकाळ वृत्तपत्र सुरू केले आणि सन 1995 साली WTOची स्थापना झाली. मित्रांनो, यानंतर जाणून घेऊया 1 जानेवारीचे जन्मदिन. 1662 साली पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचा जन्म झाला. 1894 साली भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म झाला. 1918 साली ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी यांचा जन्म झाला. शांताबाई विंचूर येथील प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये शांताबाई दाणी यांना तुरुंगवास पत्करावा लागला होता. 15 एप्रिल 1932 मध्ये त्यांनी सामाजिक सेवेसाठी नोकरी सोडून ऑल इंडिया शेड्यूल कास्ट्स फेडरेशनमध्ये प्रवेश केला. 1942 साली त्या या फेडरेशनच्या अध्यक्ष होत्या. 1923 साली अभिनेत्री व गायिका उमादेवी खत्री उर्फ टुनटुन यांचा जन्म झाला. 1928 साली लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर मधुकर आष्टीकर यांचा जन्म झाला. 1936 साहित्यिक राजा राजवाडे यांचा जन्मदिन. 1941 चित्रपट कलाकार गोवर्धन असराणी यांचा जन्मदिन. सन 1943 शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण विजेते रघुनाथ माशेलकर यांचा जन्मदिन. 1950 भारतीय वंशाच्या कॅनडियन दिग्दर्शिका आणि पटकथा लेखिका दीपा मेहता यांचा जन्म. 1951 अभिनेते नाना पाटेकर यांचा जन्मदिन. मित्रांनो, यानंतर जाणून घेऊया 1 जानेवारी या दिवसाचे पुण्यतिथी व स्मृतिदिन. 1515 साली फ्रान्सचा राजा लुई यांचे निधन झाले. फ्रान्सचा 12वा राजा लुई
यांचे या दिवशी निधन झाले. हा राजा फ्रान्समध्ये प्रदीर्घ काळ राज्य करणारा एकमेव राजा होता. या काळात त्यांनी निरंकुश सत्ता चालवली आणि व्हर्सायचा राजवाडा बांधून फ्रान्सला युरोपमधील महासत्ता बनवले. 1748 साली स्विस गणितज्ञ जोहान बर्नोली यांचे निधन झाले. 1894 साली जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेनरिच हर्ट्ज यांचे निधन झाले. 1944 साली दिल्लीचे नगर रचनाकार सर एडविन लुटेन्स यांचे निधन झाले. 1955 साली भारतीय रसायनशास्त्रज्ञ डॉक्टर शांतीस्वरूप भटनागर यांचे निधन झाले. 1975 साली उद्योजक, साहित्यिक व चित्रकार श्री शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचे निधन झाले. 1889 साली समाजवादी विचारवंत व पत्रकार दिनकर साक्रीकर यांचे निधन झाले. आणि 2009 साली संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान रामाश्रेय झा यांचे निधन झाले. या सर्व ज्येष्ठ व्यक्तींना स्पेक्ट्रम अकॅडमीकडून विनम्र अभिवादन. मित्रांनो, अशाच प्रकारचे दिनविशेष व विचारधन जाणून घेण्यासाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.